या दोन्ही मुलींचा 10 मिनिटाच्या फरकाने मृत्यू झालेला आहे। धामणगाव या गावातील ही घटना आहे। नक्की घटना काय आहे ते पहा। चॅनलवरती नवीन असाल तर मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा। नंदिनी प्रवीण साव आणि चैताली राजेश साव अशा मृत्यू झालेल्या दोन्ही सख्या चुलत बहिणींची नावे आहेत। चैताली ही गावातील माधवराव वानखडे विद्यालयात इयत्ता 5वी शिक्षण घेत होती, तर नंदिनी प्राथमिक मराठी जिल्हा परिषद शाळेत इयत्ता 4थी वर्गात होती। नंदिनी काल गुरुवारी शाळेत गेली नाही, तर चैताली ही नेहमीप्रमाणे सकाळ सत्रात असलेल्या शाळेत गेली होती। दुपारी दोघी सख्या चुलत बहिणी एकत्र खेळल्या, मात्र अचानकपणे दोघींनाही पोटात दुखले, अचानक ताप येऊ लागला। धामणगाव रेल्वे येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले। दोघींचीही प्रकृती ठीक असल्याने त्यांना घरी नेण्यात आले, मात्र अचानक रात्रीला दोघींचीही प्रकृती बिघडली व पहाटे नंदिनी व चैताली यांच्या अवघ्या 10 मिनिटाच्या फरकाने मृत्यू झाला। विरळ रोंगे गावात एकाच घराशेजारी राहणाऱ्या साव कुटुंबातील दोन्ही मुलींचा अचानक मृत्यू झाल्याने अन्नातून विषबाधा होऊ शकते असा प्राथमिक अंदाज तालुके आरोग्य अधिकारी डॉक्टर हर्षल श्रीसागर यांनी व्यक्त केलेला आहे। परंतु आरोग्य प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहे। दोन्ही मुलींचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे शवविच्छेदनानंतर उलगडा होणार आहे।